लाडक्या बहिणीवरच्या प्रश्नावर अजितदादा पत्रकारांवर भडकले। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार हा आमचा जाहीरनामा दाखवा असं अजित पवार म्हणाले। पण राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा उल्लेख आहे। पाहूया। 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणीला जर आम्ही सत्तेत आलो तर असं आश्वासन दिलं। आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। दादा ने अपना वादा पूरा नहीं किया, लाडकी बहनों को 2100 रुपए देने वाले वो नहीं दिए गए। एक मिनट, किसने बताया? ये विपक्ष सवाल हाँ पूछ रहा है। सुनो, मेरा एक भी स्टेटमेंट निकालो, एक भी स्टेटमेंट कि मैंने ये वादा किया था। सध्या आम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये देत आहोत आणि नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये 750 रुपये जमा झालेलेच आहेत। येत्या निवडणुकीमध्ये महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत 700 रुपयाची वाढ करणार आहोत। त्यामुळे पात्र महिलांना दर महिन्याला एकूण 2100 म्हणजे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळतील।